विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. भारतीय संस्कृती विविध कलांनी समृद्ध झालेली आहे. या सर्व कलांमध्ये त्या संस्कृतीचे प्रतिबिंब पडलेले दिसते. निसर्गाशी नाते जोडणाऱ्या व जगण्याकडे सकारात्मकतेने पाहणाऱ्या वारली चित्रकलेविषयी माहिती आपण घेणार आहोत. महाराष्ट्रातील आदिवासी कला असलेली ही वारली चित्रकला मानवी जीवन समृद्ध करते. डॉक्टर गोविंद गारे यांनी लिहिलेल्या वारली चित्रकला या पाठातून आपण या कलेविषयी माहिती घेणार आहोत. डॉक्टर गोविंद गारे व्यासंगी लेखक, संशोधक, विचारवंत आणि साहित्यिक म्हणून ओळखले जातात. आदिवासी हा त्यांच्या चिंतनाचा विषय. महाराष्ट्र राज्याच्या पुणे येथील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे जनक म्हणूनही त्यांना ओळखले जाते. आदर्श आश्रमशाळा, आदिवासींचा प्रश्न, भारतीय आदिवासी साहित्य आणि संस्कृती इत्यादी त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. मित्रहो, वारली चित्रकला ही महाराष्ट्रातील आदिवासी समाजाची पारंपरिक कला आहे. ही कला प्रामुख्याने पालघर, ठाणे या परिसरातील वारली जमातीमध्ये आढळते. भारतीय संस्कृतीमध्ये आदिवासी कलेचा मोठा आधार आहे. नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त, परंपरागत चालत असलेले निसर्गप्रेम, सहज उपलब्ध साहित्यातून झालेला हा उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे आदिवासी कला, असे या कलेचे सोपे समीकरण मांडता येईल. आपल्या महाराष्ट्राला तर आदिवासी कलांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. त्यात वारली चित्रे, लाकडी कोरीवकाम, मुखवटे, मृणमूर्ती, धातुकाम, पाषाणमूर्ती, वाद्य, शिकारीची साधने व इतर कलात्मक वस्तू यांचा समावेश होतो. आदिवासी कलांचा हा वारसा निश्चितच वरच्या दर्जाचा आहे. वारली चित्र अत्यंत नैसर्गिक, साधे आणि आकर्षक असतात. वारली चित्रांमध्ये साधे भूमितीय आकार वापरले जातात. वर्तुळ म्हणजे सूर्य किंवा चंद्र, त्रिकोण म्हणजे डोंगर किंवा झाडे, तर चौकोन म्हणजे पवित्र जागा. वारली चित्रकलेत धार्मिक विधी, लग्नविधी, दैनंदिन जीवन व लोकजीवन चितारलेले दिसते. त्यात आजूबाजूचा परिसर, परिसरातील पशुपक्षी, वृक्षवेली, नदी नाले, डोंगर, पहाड, वने, जंगले, नृत्ये, घरदार, शेतीचे हंगाम, शिवार, जत्रा इत्यादी विषयांना धरून भित्तिचित्रे रेखाटलेली असतात. तांदळाच्या पिठात पाणी ओतून त्या द्रवाने बांबूच्या काड्यांनी रंगवलेली पांढरी शुभ्र वारली चित्रे लहान मुलांनी काढलेल्या चित्रांसारखे वाटतात. परंतु चित्रांचे आकार मात्र निसर्गातून प्रेरणा घेऊन तयार झालेले असतात. वारली चित्रांमध्ये निसर्ग, शेती, प्राणी, पक्षी, सण, नृत्य आणि दैनंदिन जीवनाचे चित्रण केले जाते. ही चित्रे मातीच्या भिंतीवर काढली जातात आणि चित्रे काढण्यासाठी तांदळाच्या पिठापासून पांढरा रंग तयार केला जातो. वारली चित्रांतील आकार व रेषा प्रमाणबद्ध नसल्या तरी वारली चित्रकारांच्या निरीक्षणाची व कल्पनाशक्तीची दाद द्यावी लागते. कलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण या लोकांनी घेतलेले नसताना इतकी अप्रतिम चित्रे त्यांना सुचतात कशी, असाही प्रश्न पाहणाऱ्यांच्या मनात निर्माण होतो. रोजच्या जीवनातील त्यांच्या चित्रात त्रिकोण, चौकोन, वर्तुळ हे मूलभूत आकार असतातच. चित्रात जी उभी रेषा रंगवलेली असते ते आपले शरीर. त्यांच्या चित्रातील झाडे पहा. वारली चित्रकार ही झाडे रंगवताना नेहमीच मुळाकडून वर शेंड्यांपर्यंत रंगवतो. अगदी सहजपणे त्यातून झाड वर उगवण्याची भावना प्रगट होते. यामध्ये वारली लोकांच्या मते खाली भूमीकडे जाणारे म्हणजे मृत्यूकडे नेणारे नकारार्थी जीवन असते, तर भूमीतून वर उगवणारे म्हणजे जीवनाचा विकास करणारे उदयोन्मुख जीवन असते. वारली चित्रकला आता वारली समाजाच्या बाहेर पडली असून तिचा वापर सर्वत्र होताना दिसतो. आजकाल टी-शर्ट, साडी, कुर्ता, बेडशीट्स, पिशव्या, पर्स, भेटवस्तू, भेटकार्ड यावर वारली चित्रकला रेखाटलेली दिसते. घराच्या भिंती, घराची अंतर्गत सजावट यासाठी देखील वारली चित्रकलेचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो. वारली चित्रकलेमुळे महाराष्ट्राची मोहोर देशभरातच नव्हे तर परदेशातही उमटली आहे. अशी ही वारली चित्रकला आपल्या महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे आणि आपल्याला अभिमान वाटेल अशी आपल्या आदिवासी बांधवांनी विकसित केलेली ही
कला आहे. धन्यवाद.